महत्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची सूत्रांची माहिती आहे। अवघ्या 3 तासानंतर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय। नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले। तर राजौरी बारामुल्लामध्येही पाकिस्ताननं गोळीबार केल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू आलाय। गोळीबारानंतर सांबामध्ये सायरन देखील वाजवण्यात आलाय। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। नौशेरा आणि अखनूरमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। अवघ्या 3 तासातच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि एलओसीवर गोळीबाराला सुरुवात केली आहे। नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी राजौरी बारामुल्लामध्येही पाकिस्ताननं गोळीबार केल्याची माहिती आहे। तर जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू आलाय। गोळीबारानंतर सांबामध्ये सायरन वाजवण्यात आला। तर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे नौशेरा आणि अखनूरमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। काही वेळापूर्वीच म्हणजे संध्याकाळी 6 वाजता भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मात्र अगदी 3 तासातच पाकिस्ताननं आपलं खरं रूप दाखवलेलं आहे। कारण 3 तासाच्या आतच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली। अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय। नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले। तर राजौरी बारामुल्लामध्येही पाकिस्ताननं गोळीबार केल्याची माहिती आहे। यासोबतच जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये देखील गोळीबाराचा आवाज ऐकू आला। तर दुसरीकडे श्रीनगरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। तर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेले आहे। बारामुल्ला सेक्टरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलंय। शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालेला आहे। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे, करारा जवाब दिलाय। मात्र एकंदरीतच जी बातमी आपण वारंवार चालवत होतो गेल्या 3 तासांपासून की शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तानच्या वतीनं अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर मात्र पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच, कारण पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। They decided to bow down in front of India. युद्ध को पुकार दे कि अभी युद्ध समाप्त हो गया, हमको नहीं लड़ना भारत से, डर गए। They got scared of our power. Our air defense played a wonderful, a stellar performance. We did not even have to send a single soldier of our army into Pakistan for any hand-to-hand combat or for any kind of infantry war. Whatever was done in these 5 days was done by our air defense. Superb work. पाकिस्ताननं अवघ्या 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार सुरू झालाय। नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। या सर्व विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आणि यासोबतच सुरेश वंजारी माजी लष्करी अधिकारी देखील जोडले गेलेले आहेत। तुमच्या दोघांचंही स्वागत आहे लोकशाही मराठीवर। 3 तासातच पाकिस्ताननं आपलं खरं रूप दाखवलंय। अवघ्या 3 तासातच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच। शैलेंद्र सर, आधी मी तुमच्याकडे येईल। महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, अमेरिकेनं मध्यस्थी केली, मात्र पाकिस्ताननं 3 तासातच स्वतःचं खरं रूप दाखवलेलं आहे। सर, शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाकिस्तानकडनं आला। शस्त्रसंधीसाठी प्रयत्न पाकिस्तानकडनं झाले। गेल्या 2 दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला आमचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे, आम्हाला आर्थिक मदत द्या,
सांगत होतं. IMF कडे पाकिस्तान जात होतं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कामध्ये होते. कोणत्याही पद्धतीने भारताकडनं या संदर्भात पुढाकार घेतला गेलेला नव्हता. दुपारी 3 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओना प्रस्ताव आला की आम्हाला शस्त्रसंधी करायची आणि भारताने त्याला मान्यता दिली. त्यामुळे हा पुढाकार जो आहे हा पाकिस्तानकडनंच घेण्यात आला होता. पण त्यांना याची कल्पना होती की भारतासमोर आपला टिकाव यासाठी लागणार नाही. एक तर त्यांनी अपेक्षा अशी नव्हती केली की पहलगाम नंतर आपण प्रतिहल्ला करू. एक तर प्रतिहल्ला झाल्यानंतर जे दहशतवादी स्थळ आपण उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्ताननी आमच्याकडे जे केविलवाणा प्रकार केला, काही ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी अटॅक करण्याचा, त्याचं अत्यंत कडक प्रत्युत्तर आपल्याकडनं दिलं गेलं. आपण पाकिस्तानला हे दाखवून दिले की तुमचं कोणतंही शहर हे सुरक्षित नाहीये आणि ते आमच्या क्षेपणास्त्रांच्या पूर्णमध्ये कक्षेमध्ये, मग ती इस्लामाबाद असेल, रावळपिंडी असेल, हे देखील तुम्ही सेफ नाहीये. त्यांचं रडार सिस्टम आम्ही न्यूट्रलाइज करून टाकली, त्यांचे क्षेपणास्त्र, त्यांचे ड्रोन्स आम्ही पाडले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. त्यामुळे पाकिस्तानकडनंच हा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आलेला होता. त्यामुळे आपण त्याला मान्यता दिली. आणि आता जर पाकिस्तानकडनं त्याचं परत उल्लंघन होत असेल तर मला असं वाटतं की BSF ला पूर्णपणे मोकळीक देण्यात आलेली आहे याचं प्रत्युत्तर देण्याचे. आणि आपण पूर्णपणे या बाबतीमध्ये भविष्यात देखील, बरं यापूर्वी देखील आपण पूर्णपणे सज्ज होतो आणि आपण आपली क्षमता या 2 दिवसांमध्ये पाकिस्तानला दाखवून दिली. किंबहुना पाकिस्तानच नाही तर आपण चीनला पण आपली जी संरक्षण सज्जता आहे ती दाखवून दिलेली आहे की भारत कोणत्याही गोष्टीचा सामना हे करू शकतो. तर मला असं वाटतं की जर पाकिस्तानने केलं आणि पाकिस्तानची अपेक्षा अशी असेल की भारत त्याचं प्रत्युत्तर देणार नाही, तर मला असं वाटतं की भारत इतक्या ताकदीने प्रत्युत्तर देईल. अजूनपर्यंत आमच्या ग्राउंड फोर्सेस आणि एअर फोर्सेस इन्व्हॉल्ड आहे, अजून आमची नेव्ही इन्व्हॉल्व झालेली नाहीये. पण नेव्ही जर इन्व्हॉल्व झाली तर पाकिस्तानला प्रचंड भयानक परिणाम याचे सहन करावे लागतील. तर मला असं वाटतं की आता कॉल पाकिस्तानला घ्यायचा आहे. प्रस्ताव पाकिस्तानकडनं आला होता, आपण त्याला मान्यता दिली होती. पण पाकिस्तान जर उल्लंघन करत असेल तर त्याच्या पूर्ण या कुरघोड्यांचं प्रत्युत्तर देण्याची 100% क्षमता आपल्यात आहे आणि ते आपण देणार आहोत. निश्चित. आपल्यासोबत डॉक्टर सुरेश वंजारी आहे. सुरेश सर, तुमच्याकडे येते. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय, याच्यानंतर काय मोठा फटका पाकिस्तानला बसेल? कारण 2 स्वरूप आहेत पाकिस्तानचे. एक तर तो विनवणी करतो, भारताकडे येतो, अमेरिकेकडे जातो, मध्यस्थी करायला विनंती करतो. दुसरीकडे जर आपण पाकिस्तानी न्यूज चॅनल्स, माध्यमांकडे पाहिलं तर त्यांनी वारंवार खोटं सांगितलेलं आहे. ब्रह्मोस उद्ध्वस्त केलेत, आम्ही अशा अशा ठिकाणी हल्ले केलेले आहेत असं पाकिस्तानचं म्हणणं होतं. आणि आता हे उल्लंघन, याचा काय मोठा फटका आता पाकिस्तानला बसेल? कारण भारतही प्रत्युत्तर देईलच. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस सीजफायर झालं, सीजफायर झाल्यानंतर प्रोपोगेट दिस ऑर्डर्स ऑफ सीजफायर, इट टेक सम टाइम. आणि ज्या ठिकाणी युद्ध सुरू असतं किंवा बॉर्डर लाईनवरती असतं त्या ग्राउंड लेवलला खालच्या ह्याच्यामध्ये पोचायला थोडा कालावधी लागतो. तोपर्यंत सीजफायर त्यांना माहिती नसते. कारण 65 वॉरमध्ये सुद्धा मी हॅड पार्टिसिपेटेड, सो आम्हाला पण उशिरा कळलं होतं. तोपर्यंत चालूच होतं, टुकटुक टुकटुक हे चालणारच आहे. तर कदाचित ते सुद्धा असू शकतं. पण मला वाटत नाही की आता पाकिस्तान तसं काही मोठं मेजर एस्केलेशन करेल ऍट दिस स्टेज. पुढे काय होणार आहे मला माहिती नाहीये, कारण त्याचं ते प्रॉक्सीवर ते करत बसतात. देवळकर साहेब सुद्धा चांगले आहेत, बऱ्याचशा वेळा मी भेटलोय त्यांना, त्यांचं नॉलेज गाढ आहे. पण आता हे प्रॅक्टिकल वस्तुस्थिती अशी आहे की ते ग्राउंड लेवलला पोहोचेपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे ते त्यांना काही फायरिंगचं ऑर्डर दिलेली असते की तुम्ही तुमचं कार्य करा, तसा ते प्रकार असू शकतो मेजॉरिटी. ही पॉसिबिलिटी असू शकते. मात्र जर खरंच शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्ताननं केलं तर त्याचा काय खरं तर परिणाम होऊ शकतो सर? नाही, आय डोंट थिंक शस्त्रसंधीचं उल्लंघन हे मी सांगितलं ना, हे मेजर आहे. कारण 65 वॉर मध्ये सुद्धा मला मी हॅड एक्सपिरियन्स आहे की हे फॉरवर्ड एरियामध्ये पोहोचेपर्यंत हा मेसेज सीजफायरचा इट टेक्स सम टाइम. त्यामुळे ते जोपर्यंत त्यांच्या त्या ड्युटी ते करतच राहतात. तिकडनं गोळी आली की आम्ही इकडनं मारायचं, हे सुरूच राहतं ते. पण इट शुड स्टॉप एक मॅच. कारण आता पाकिस्तानची परिस्थिती गंभीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना तर माहितीच आहे, माहिती आपल्यालाही माहिती आहे. आणि पाकिस्तान कशी स्टॅबिलिटी नाहीच आहे, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी नाही आहे, इव्हन मिलिटरी स्टॅबिलिटी नाही आहे. सिव्हिल वॉरची अपेक्षा आहेत, म्हणजे प्रॅक्टिकली सिव्हिल वॉरवरती आहेतच, नाही असे नाही आहे. ह्याला वेळ लागतो थोडा. तर त्याच्यामुळे होतं, त्याच्यात एवढं सिरियसली विचार करायचं आहे असं मला वाटत नाही. निश्चित. शैलेंद्र सर, सुरेश सरांचं असं म्हणणं आहे की पॉसिबिलिटीज अशी असू शकते की ग्राउंड लेवल पर्यंत कदाचित ती माहिती जाण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र जर खरंच हे उल्लंघन झालं असेल शस्त्रसंधीचं तर खूप गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, हे मात्र नक्की आहे. नाही, मला असं वाटतं की आता वंजारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही पॉसिबिलिटी डिनाय नाही करता येणार. बरोबर.
तो मेसेज पर्क्युलेट होण्यासाठी, कारण जस्ट 1-1.5 तासांपूर्वीच ह्या शस्त्रसंधीचे जे सगळे निर्णय, प्रेस कॉन्फरन्स होणं वगैरे त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे लेट्स होप की आजची रात्र ही अत्यंत महत्वपूर्ण असेल. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या शस्त्रसंधीच्या बाबतीमधला सगळा पुढाकार पाकिस्तानचा होता. मला ही पण शक्यता वाटते की आज पाकिस्तानला जे मागच्या जुलैमध्ये 7 अब्जाचं IMF कडनं बेलआउट पॅकेज, फिनान्शियल असिस्टन्स मंजूर झालेलं होतं, त्याच्यातलं $1 बिलियन हे त्यांना आज मिळणार होते, किंवा आणि त्यासाठी ते कंडिशनल ठेवलं गेलं होतं की जर त्यांनी अशा पद्धतीने पुन्हा एकदा कुरघोड्या केल्या किंवा ते पुन्हा एकदा अशा स्वरूपाने करणार असतील किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बिहेवियर मध्ये सुधारणा होणार नसेल तर हे सगळं स्टॉप केलं जाईल. तर त्यामुळे पाकिस्तानला याची प्रचंड गरज होती, कारण पाकिस्तानला तसंही हे वॉर अशा स्वरूपाने सस्टेन ठेवणं, मेंटेन ठेवणं प्रचंड अवघड आहे. एक एस्टिमेट असं सांगतंय की साधारणतः ईस्टर्न बॉर्डरवरती त्यांनी जे इन्स्टॉलेशन आता केले, मिलिटरी डिप्लॉयमेंट केलेल्या आहेत, त्या सगळ्या डिप्लॉयमेंटला मेंटेन करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली $1 बिलियन एक्सपेन्सेस त्यांना आहे. आणि हे वॉर 2 दिवसांमधला त्यांना हा सगळा एक्सपेन्सेस $4 बिलियन पर्यंत जाऊ शकतो. मला असं वाटतं की हे पाकिस्तानला शक्यच नाही हे सस्टेन करणं. त्यामुळे ते स्वतःहून काही असं करतील अशी अपेक्षा आता तरी वाटत नाही. मात्र पाकिस्तानची जी सवय आहे की स्वतः काही करायचं नाही, मात्र दहशतवाद्यांनी केले किंवा त्यांच्या माध्यमातून करण्याची पाकिस्तानची जुनी सवय आहे. त्यामुळे अशा स्वरूपाने काही इन्फिल्ट्रेशन होणं, ते काही दहशतवादी इकडे पाठवण्याचा प्रयत्न करणं, ज्याला आपण फिदाईन म्हणतो, या स्वरूपाचे प्रकार होऊ शकतात. मात्र भारताने हे पण आज क्लिअर केलेलं आहे की कोणत्याही प्रकारची दहशतवादी ऍक्टिव्हिटी जर JNK मध्ये झाली किंवा भारतात कुठेही झाली पाकिस्तान पुरस्कृत संघटनांकडनं, तर आम्ही त्याला ऍक्ट ऑफ वॉर असं समजू आणि पाकिस्तान आणि आम्ही त्याला युद्ध म्हणूनच करू आणि त्याच पद्धतीने त्याचं प्रत्युत्तर देऊ. त्यामुळे मला असं वाटतं की आपण पाकिस्तानला खूप सज्जड दम दिलेला आहे. 2 दिवसात आपण आपल्या सर्व क्षमतांचं प्रदर्शन हे पाकिस्तान आणि चीन ह्या दोघांना पण केलेलं आहे. तर मला असं वाटतं की पाकिस्तान निश्चितपणे याच्यातनं धडा घेईल आणि आपण केवळ कायनेटिक रिॲक्शन दिलेली नाहीये, तर आपण यावेळेला फॉर द फर्स्ट टाइम आपण एक इन्स्ट्रुमेंट ऑफ डेटरन्स पण आपण यावेळेला वापरलेला आहे, ज्याला आपण इंडस वॉटर ट्रिटी म्हणतो, तो आपण सस्पेंड केलेला आहे. आणि ही शस्त्रसंधी झाल्यानंतर आपण ह्या शस्त्रसंधीचा अजूनपर्यंत त्याच्या व्याप्तीमध्ये कुठेही व्यापार किंवा हवाई हद्द बंद करणं किंवा इंडस वॉटर ट्रिटी आपण जी सस्पेंड केली आहे त्याला रिवोक करणं हे कुठेही त्याच्यामध्ये आलेलं नाही. त्यामुळे सगळे इंटॅक्ट आहे. आपण वेट अँड वॉच याच्यामध्ये आहोत की पाकिस्तान याला सगळ्यांना पुढच्या काही काळामध्ये कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो आणि त्यानंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची लाईन ऑफ ऍक्शन वर्कआउट करायची. त्यामुळे मला असं वाटतं की लेट्स होप फॉर द बेस्ट की पाकिस्तान निश्चित याच्यातून सुधारण्याचा प्रयत्न करेल, नसता याची फार मोठी किंमत खुद्द पाकिस्तानला चुकवावी लागेल. निश्चित एक वेगळा मेसेज खरं तर अमेरिकेनं या सर्व पार्श्वभूमीवर जगाला दिलेला आहे. अमेरिकेला मध्यस्थी करावी लागली. नक्की डोनाल्ड ट्रम्प यांना काय सांगायचे जगाला की आम्ही मध्यस्थी केली आहे म्हणून कुठेतरी शस्त्रसंधीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे का? कारण अमेरिका खरं तर त्याचं वर्चस्व जे आहे ते वारंवार सिद्ध करण्याच्या कुठे ना कुठे प्रयत्नात असतोच. मात्र सर्वात प्रथम आज डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं, त्याच्यानंतर मग भारताच्या वतीनं आणि पाकिस्तानच्या वतीनं सांगण्यात आलंय की आम्ही सीज फायरचा निर्णय घेतलाय. शैलेंद्र सर, मला असं वाटतं की अमेरिकेकडनं मध्यस्थी केली जाण्याची ही पहिली घटना नाहीये. 1999ला जेव्हा कारगिलचा संघर्ष झाला होता त्या संघर्षाच्या वेळेला देखील तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलून घेतलेलं होतं आणि त्यांना दम भरला होता आणि त्याच्यानंतर कारगिलचा संघर्ष जो आहे तो निवळला होता. त्यामुळे त्यावेळेला देखील अमेरिका होता. अमेरिकेचा दक्षिण आशियाच्या एकूणच राजकारणावरती प्रभाव हा मोठा आहे. मात्र या वेळेला जर आपण पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा त्यांच्या एकूणच मंत्रिमंडळाने या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात बऱ्यापैकी अलिप्त राहण्याचे संदेश आणि दिलेले होते. महत्वाचं म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष वान्स यांनी 2च दिवसापूर्वी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं. त्यांनी सांगितलं की या प्रश्नाशी आमचं काहीही देणं घेणं नाहीये. आम्हाला कोणत्या पद्धतीने भारत पाकिस्तानच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करायचा नाहीये. हा प्रश्न द्विपक्षीय प्रश्न आहे, त्या दोघांनी तो त्यांच्या स्तरावरती सोडवावा सिमला अकॉर्डच्या अकॉर्डिंगली. त्यानंतर युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे क्लोज डोअर डिस्कशन झालं होतं या मुद्द्यावरती पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, त्यावेळेला देखील अमेरिकेने आपली भूमिका क्रिस्टल क्लिअर केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे यापूर्वीचे ट्विट असतील किंवा प्रेस कॉन्फरन्स मधले स्टेटमेंट असतील ते केवळ रिस्ट्रेन, संयम बाळगा वगैरे अशा स्वरूपाचे होते. त्यानंतर याच्यातनं दिसून येते की अमेरिकेला अजिबात हस्तक्षेप करायचा नव्हता किंवा मध्यस्थी पण करायची नव्हती. दरम्यानच्या काळामध्ये रशियाने उघडपणे भारताची बाजू उचलून धरली आणि त्यामुळे रशियाच्या बाबतीमध्ये आणि हा भारतासाठी तर फार महत्वाचा म्हणजे एकूणच आशिया खंडाच्या राजकारणावरती परिणाम करणारी गोष्ट होती.
त्याचप्रमाणे रशियाकडनं आपण विकत घेतलेली S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम यांनी गेल्या 2 दिवसांमध्ये कमालीचा परफॉर्मन्स दिला. त्यामुळे यामध्ये कुठेतरी आपण साऊथ एशियाच्या पॉलिटिक्समध्ये ऑप्ट आउट होतो आहोत, बाहेर पडतो आहोत, अशा स्वरूपाचं एखादं फिलिंग येणं किंवा अशा स्वरूपाचा मेसेज जाणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळे ट्रम्प आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रामुख्याने याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत क्रिस्टल क्लिअर आहे आणि ती भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून आहे की जम्मू काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय प्रश्न आहे. हा भारत पाकिस्तान मधला द्विपक्षीय प्रश्न आहे आणि हा शिमला अकॉर्डनी सुटला गेला पाहिजे आहे. म्हणजे डिस्कशन असतील, डायलॉग असतील. मुद्दा असा आहे की आम्ही कोणत्याही थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनला एंटरटेन करत नाही. आम्ही इव्हन युनायटेड नेशनच्या देखील इंटरव्हेन्शनला एंटरटेन करत नाही. त्यापूर्वी क्लिंटन पासून तर अगदी ओबामापर्यंत अनेकदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इच्छा व्यक्त केली होती की आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत. आपण त्यांना पोलाइटली नो म्हणून सांगितलेलं होतं. त्यामुळे या बाबतीमध्ये एक मेसेज जो जातोय की अमेरिकेने भारतावर दबाव आणला आणि अमेरिकेच्या दबावामुळे भारताने माघार घेतली, ह्या सगळ्या गोष्टींना अजिबात अर्थ नाहीये. अमेरिकेने भारताच्या बाबतीतली आपली भूमिका क्लिअर केली. अमेरिकेचा दबाव हा पाकिस्तानवरती होता. पाकिस्तान अमेरिकेला अप्रोच झाला होता. पाकिस्तान ती विनंती करत होता. पाकिस्तान बेलआउट पॅकेजमध्ये त्यांना पैसे पाहिजे होते. ह्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानकडनं झालेल्या आहेत. त्यामुळे भारताने चुकूनही अमेरिकेला सांगितलेलं नाही की तुम्ही मध्यस्थी करा. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे, मी ट्विट केलं, पण त्या ट्विटला दुजोरा आपण दिलेला नाहीये. आज जी प्रेस झाली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची ह्या शस्त्रसंधीच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये, त्यात कुठेही आपण म्हटलेलं नाहीये की अमेरिकेने मध्यस्थी केली होती आणि या मध्यस्थीला आम्ही मान्य. आम्ही काय म्हटलंय की त्यांच्या डीजीएमओचा आम्हाला फोन आला, प्रस्ताव आला, शस्त्रसंधीचा प्रस्ताव होता, आम्ही तो मान्य केला. आणि त्यानंतर पाकिस्तानने जे खोटे प्रचार केले ते कसे खोटे होते हे आम्ही सांगितलं. याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं गेलेलं नाहीये. त्यामुळे भारतात कसलाही दबाव आलेला नाहीये. भारताने कोणता दबाव भारत सहनच करू शकत नाही, गरज पण नाही भारताला. भारत हा पूर्णपणे स्वयंभू आहे सगळ्या गोष्टींमध्ये आणि स्वयंपूर्ण सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला गरजच नाहीये. हा पाकिस्तानच्याकडनं केल्या गेलेल्या सगळ्या उपद्व्याप आहेत. निश्चित. पुढचा प्रश्न सुरेश सर तुमच्यासाठी आहे. आपण अशी शक्यता वर्तवतोय की कदाचित पाकिस्तानच्या जे ग्राउंड लेवलचे जे काही लोक आहेत जे आता गोळीबार करतायत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला नसेल. मात्र जर खरंच सीज फायरचं उल्लंघन जर हे असेल तर ऍक्ट ऑफ वॉर अंतर्गत काय कारवाई भारत पाकिस्तानवर करू शकतो सुरेश सर? हे आता ग्राउंड लेवलवरती हे अनुभव आहेत की हे सीज फायर वगैरे झालं तर ग्राउंड लेवलला पोहोचायला वेळ लागतो थोडा. आता 2.5 तासाच हे सीज फायर झालेलं आहे, त्यामुळे तिथे पोहोचायला वेळ लागतो. इव्हन आपल्याकडे सुद्धा आपल्या फोर्सेसला सांगायला सुद्धा वेळ लागतो. लक्षात मला वाटत नाही एवढं सिरियसली घ्यायला पाहिजे आता काय तिथे ऍक्ट ऑफ वॉर आहे असं मला मुंबईच वाटत नाही. पण ऍक्ट ऑफ वॉर अंतर्गत आपण पाकिस्तानवर पुढे जर असे काही हल्ले झाले तर काय कारवाई भारत करू शकतो सर? का नाही, त्यावेळी कारवाई आपण तर केव्हाही करू शकतो. वी आर क्वाईट केपेबल. सगळ्या दृष्टिकोनातून आपण केपेबल आहे. मेजर एस्केलेशन झालं तरी आपण फेस करू शकतो. आणि पाकिस्तान तसं काहीच नाही आपल्या पुढे. तुम्ही ऑनेस्टली मिलिटरीली म्हणा किंवा वॉर झालं तर काहीच नाही आपल्या पुढे. निश्चित. खरं तर एकीकडे चीन जो आहे पाकिस्तानला कुठेतरी मदत करतो अशा वारंवार बातम्या येत होत्या. सुरेश सर तुमच्यासाठीच प्रश्न आहे की चीन मदत करतोय पाकिस्तानला, दुसरीकडे चीनच्या वतीनं हे देखील सांगण्यात आलं की आम्ही पाकिस्तानला मदत करत नाहीये. हे जी खरं तर दुटप्पी भूमिका चीनची आहे त्या संदर्भात काय सांगाल? कारण चीन स्पष्टपणे सांगत नाहीये की तो नक्की कोणाच्या बाजूने आहे, पाकिस्तानला त्याचा सपोर्ट आहे की नाहीये. चीनने स्पष्ट करावं. हे प्रश्न असा आहे की चायना राईट फ्रॉम द बिगिनिंग टू टेक बॅक द हिस्ट्री, ज्यावेळेस कम्युनिझम झालं चायनामध्ये वगैरे तेव्हापासूनच ते भारताच्या विरोध होतं. त्यांना ते एक्सपान्शन नेशन एक्सपान्शन करण्यामध्ये चौगणला वगैरे याच्यामध्ये वगैरे बरीचशी मोठी हिस्ट्री आहे. त्यावेळेस देवळकरांचा तर जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, इंटरनॅशनल हे आहे. त्यावेळेस ते एक्सपान्शन करत होतं. तर चायनाचा प्रश्न असा आहे की चायना नाही म्हटलं तरी दे आर इंडियाला अपोजच करतील. त्यांना ट्रेड करता मुख्य हे आहे. कारण कुठेही झालं तरी साऊथ सी मधून तुम्ही जर चायना साऊथ सी मधून तुम्हाला व्यापार करावा लागतो आज. त्यामुळे त्यांना हे होत नाही. चायना इज प्रो पाकिस्तान करते मदत, कारण त्यांचे इंटरेस्ट आहेत. त्यांना ते रोड करतोय आपण वगैरे, अफगाणिस्तान मधून तो रोड वगैरे तिथे अपोजिशन होते वगैरे, त्या गोष्टी त्या थोड्याफार प्रो पाकिस्तान लागतील. कारण त्यांना ते
पुढचं प्लॅनिंग आहे त्यांचं की आपल्याला मिडल ईस्टमध्ये तिथे जायला पाहिजे, ट्रेड करायला पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन करायला पाहिजे, रोड व्हायला पाहिजे, अशा इंटरनॅशनल याच्यावरती ते आहेत. त्यामुळे ते काही इंडियाचं हे करतील असं नाही. जो आपल्याकडे इंडियाचे ट्रेड चालू आहे त्यांचा, तर त्यांना ही वॉन्ट्स टू एंटर इन टू द मिडल ईस्ट विथ फास्ट ट्रेड. बाकी काही त्याचं मला नाही वाटत तेवढं हे आहे. निश्चित आपल्याकडे या क्षणाला खरं तर सॅटेलाइट काही ड्रोनचे व्हिज्युअल्स आलेले आहेत. सॅटेलाइट व्हिज्युअल्स या क्षणाचे महत्त्वाचे एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आपण दाखवतोय, ट्रीटेड व्हिज्युअल्स. कशा प्रकारे पाकिस्तानच्या वतीनं अजूनही हल्ले सुरूच आहे हे व्हिज्युअल्स स्पष्टपणे सांगते. ड्रोन हल्ले पाकिस्तानच्या वतीनं केले जात आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत श्रीनगरमध्ये, जम्मूमध्ये, आणि यामुळे आता संपूर्ण परिसरात ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे. मी ॲम्बियन्सचा आवाज आणखीन वाढवा असं सांगेल, कारण ते ऐकायला यायला पाहिजे. तर कशा प्रकारे पाकिस्तानच्या वतीनं अजूनही हल्ले हे सुरूच आहे हेच या दृश्यांमधून स्पष्ट होत आहे. ब्लॅकआउटचे व्हिज्युअल्स आणि दुसरीकडे स्फोटांचे आवाज कशा प्रकारे ऐकू येत आहेत. तर शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानच्या वतीनं होत आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळते. पाकिस्तानच्या गोळीबाराला BSFनंही जोरदार केलं आहे. शैलेंद्र सर, मी तुमच्याकडे येईल. अमनची भाषा पाकिस्तान करतं. वारंवार पाकिस्तानचं असं म्हणणं असतं की आम्हाला अमन हवंय, शांती हवी आहे. मात्र जर आपण गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाकिस्तानचा पाहिला तर ओसामा बिन लादेन कुठे सापडतो? तो पाकिस्तानात. कसाबला, डेव्हिड हेडलीला कुठे ट्रेनिंग दिली जाते? तर ती पाकिस्तानमध्ये. आमच्यावर जेव्हा हल्ले होतात तर ते सगळे दहशतवादी, त्यांचा पूर्ण इतिहास जर आपण पाहिला तर त्यांनी नेहमीच पाकिस्तानात शरण घेतलेली आहे. पाकिस्तानच्या सरकारनं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना कुठेतरी शरण दिलेली आहे, मदत केलेली आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं, जेव्हा भारत आपल्यावर येतो, भारत त्याला प्रत्युत्तर द्यायला निघतो, तेव्हा मात्र पाकिस्तान घाबरतो, कुठेतरी पाकिस्तानची भंबेरी उडते. हे सर्व चित्र आपण कशा प्रकारे बघतो? पाकिस्तानची भूमिका जागतिक दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी जगापासून लपून राहिलेली नाहीये. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना, मग ते जैश मोहम्मद किंवा लष्कर ए तैयबा असो, इतरही अनेक संघटना आहेत की ज्या POK मध्ये ज्यांचे टेरर कॅम्प्स होते, जे आता अलीकडच्या काळात आपण उद्ध्वस्त केले काही दिवसांपूर्वी. मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ह्या ज्या संघटना आहेत ह्या केवळ विभागीय पातळीवरती काम करतात असं नाहीये. या संघटना केवळ भारताला त्रास देतात असं नाहीये. तर या संघटना ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत ज्या जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटना, जसं ISIS असेल किंवा अल-कायदा असेल, हमास आहे, हिजबुल्ला आहे, हुती आहे, या संघटनांबरोबर ह्या ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत. यांची मोडस ऑपरेंडी पण सेम आहे. ज्या पद्धतीने यावेळेला पहलगाममध्ये पहिल्यांदा धर्म विचारून टार्गेटेड किलिंग झाले होते, अशा स्वरूपाचे टार्गेटेड किलिंग करण्याची जी मोडस ऑपरेंडी आहे ही प्रामुख्याने अल-कायदा, ISIS यांनी युरोपमध्ये केली आहे. हमासनी असाच प्रकार जो आहे हा इस्रायलच्या बाबतीमध्ये केला आहे. तर 9/11चा अटॅक, 26/11चा जो अटॅक झाला मुंबईवरती, ताजमध्ये जे दहशतवादी आले होते त्यांनी अशाच पद्धतीने नॅशनॅलिटी, रिलिजन विचारून हत्या केलेल्या होत्या. त्यामुळे तुम्ही बघा की, आणि आता सुद्धा पाकिस्तानकडनं जे मल्टिपल ड्रोन्स अटॅक झाले, हे अशा स्वरूपाचे अटॅक्स हे मिडल ईस्ट मध्ये तुम्हाला दिसून येतात की हमासकडनं असे मल्टिपल ड्रोन्स आलेले आहेत वगैरे. त्यामुळे हे सगळे एकमेकांशी लागेबांधे असणारे आहेत. त्यामुळे आम्ही जगाला सांगण्याचा प्रयत्न करतो की पाकिस्तानला पॅम्पर करू नका, पाकिस्तानला हे बेलआउट पॅकेजेस देऊ नका, पाकिस्तानला फायनान्शियल असिस्टन्स देऊ नका. कारण हा सगळा पैसा पाकिस्तान दहशतवादाला प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी, त्या सगळ्या सँचुरीज ज्या त्यांनी केलेल्या आहेत त्यांना मेंटेन करण्यासाठी हा पाकिस्तान वापरतो आहे. त्यामुळे आता कुठेतरी पश्चिमी जग आणि अमेरिका या बाबतीमध्ये कन्व्हिन्स झालेले आहेत की यामध्ये त्यांचा, आपण सांगत होतो की तुम्ही केवळ जागतिक दहशतवादी संघटनांविरुद्ध संघर्ष नका करू, अमेरिकेला सांगत होतो. वॉर ऑन टेरर त्यांचं जे होतं ते केवळ ISIS आणि अल-कायदाच्या विरुद्ध नको, तर ते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध पण असलं पाहिजे ना.
त्यामुळे मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये पाकिस्तानला या बाबतीमध्ये फार अत्यंत कडक अशा स्वरूपाचं बरोबर. धोरण असेल आणि भविष्यामध्ये ह्या पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं ISI जे सगळ्या गोष्टी करतात, ऍक्टिव्हेट करतात, कोरिओग्राफ्ट करतात, त्यांचं अस्तित्व हे प्रामुख्याने याच गोष्टींवरती विसंबून असल्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तानच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. जनता जागृत झाली पाहिजे. जनतेने पाकिस्तानचं लष्कर आणि ISI ला जागा दाखवली आणि तरच हा प्रश्न मला वाटतं भविष्यामध्ये सुटू शकेल. नसता हा टेररिझम आज आपलं काही तळ आपण उद्ध्वस्त केले, उद्या परत ते त्या ठिकाणी तळ येतील, नवीन रिक्रूट करतील, पुन्हा त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू होतील. या सगळ्या गोष्टी तोपर्यंत आहेत जोपर्यंत पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं ISI हे हेल्म ऑफ अफेअर्स मध्ये म्हणजे ते केंद्रस्थानी आहेत. जोपर्यंत हे केंद्रस्थानापासून हटत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आणि केंद्रस्थानापासून त्यांना हटवण्याचं काम केवळ पाकिस्तानची जनता करू शकते. बरोबर. या सर्व विषयावर सर आपल्याला आणखीनही चर्चा करायची आहे. मी तुम्हाला विनंती करेन की असेच संपर्कात राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.